चला फायनली सगळे बघा आमचे नमस्कार मित्रांनो, स्वागत तुमचं पुन्हा एका नवीन ब्लॉगमध्ये। आणि जस्ट तरी मी कॉलेजला पनवेलला या साईडला आणि मागे रूम आहे माझी, म्हणजे बाहेर राहतोय। आणि आता सगळी पॅकिंग वगैरे चालली आहे, जाऊचा नवीन सुरुवात करू जाऊचा। त्याच्यामुळे नवीन सुरुवात कशी हो गई, धमाकेदार हो गई। त्याच्यासाठी आपण काहीतरी एक स्पेशल ठिकाणी जाणार आहोत। त्यासाठी बघा कपडे वगैरे सुद्धा घातलेले आहेत, ती पॅकिंग करूची असा। तर म्हणजे आता जस्टच कॉलेजला जाऊन आहे आणि आता जस्ट मँगो शेकचा पिण्याचा, म्हणजे आता दुपार झाली, हा गरम मरणाचा होता। गावाकडे कसं, गावाकडे असलं मे महिना उन्हाळ्याच्या सुट्टीत आंबे कैरी वगैरे खायचा, पण आता हे काय करणार, मँगो शेकनेच काम चालूच असा। त्याच्यामुळे मँगो शेकने काम चाललेलं आणि बघा पॅकिंगसाठी सगळी तयारी झालेली आहे। आणि मग ही पॅकिंग करूया पटापट आणि जाऊया आपण लवकरात लवकर घाटकोपरला। पॅक झालेली असं आणि आता लाईट फॅन सगळं बंद करूया, रूम बंद करूया। पनवेलवरनं मी गेले CST, कारण तिकडे आपले सगळे मित्रमंडळी पोरगी जमलेले होते। आणि मग आता आपण इकडनं सुरू करणार आहोत आपली जर्नी। त्याच्या आधी आपण खरेदी करणार आहोत आणि ती खरेदी करून आपण लवकरात लवकर घाटकोपरला आपल्या घरी पोहोचूया आणि मग तिकडनं जर्नी स्टार्ट करूया। दिवसभर फिरून आता जेव केलं आणि रात्री 8:30ची गाडी असा आणि लवकरात लवकर जेवतो आणि ऑलरेडी लेट झालेला असा, त्याच्यामुळे पटापट जेवण तयार करतो। चला तर मग फायनली आता आम्ही सगळेजण जमलेला असो आणि आता ट्रिपची सुरुवात होत होता आणि उज्जैनला जायचं असं आपल्या। आणि बघा सगळेजण जमले असं टू उज्जैन। ओमकार आमचा तुमचा माहिती ओंकारेश्वर। चला पुढे जाऊया, ती रिक्षा बघूया। आता स्टेशनला जाऊचा तिथे ना, मग बाकीची सगळी मंडळी पण अजून गँग असं खूप मोठी ती जॉईन होणार आपल्या। त्याच्यामुळे शेवटपर्यंत ब्लॉगमध्ये बनणार आहोत आणि आवडत असेल तर ब्लॉगला सबस्क्राईब करा आणि लाईक करू विसरू नका। आता जस्ट आपण घाटकोपरवरनं ट्रेन पकडलेली आहे आणि आता आमचा जाऊचा मुंबई सेंट्रल स्टेशन। चला जर फायनली आता पोहोचलो आपण डब्यात। धावपळ खूप धावपळ, एकदम कटोकट टाइमला होता कारण उशीर झालेलो आमका। ट्रेन सुटाक फक्त 5 मिनिटं राहिलेत आणि खूप उशीर झालेलो असा आमका। पटापट ट्रेनच्या इंजिनपासून ॲज टू डबा, म्हणजे जवळपास 10 डब्याच्या वर डब्यात मी धावत पोचते। चला फायनली ट्रेनकडे गेलो, पुरी ट्रेन धावत दिले। मला काही ना धावत दिलं माहिती, त्या साईडला इल्लो आम्ही। चला फायनली सगळे बघा आमचे सगळी मंडळी, उपस्थित मंडळी, बाकीचे पार्टी असत, मी तरी गेलेला असत दादा। त्या बरं ना, एकदम बरं आहे ना। बघा बापू इला धावत मारायची। बाकीचे काय चला आता फायनली पोहोचलेलं त्रास होता, ट्रेनमध्ये जाऊया आणि आमची सीट काय ती बघूया। मे बी RAC असा कन्फर्म नाही। चला तर मग फायनली आता धावपळ करून आता फायनली आपण ट्रेनच्या डब्यात गेलेले असतो आणि खूप वेळ सुटलेली असं आपली। फायनली आपली सगळी मंडळी या ठिकाणी बसलेली असत, तुमचं दाखवते बघा। आता आपलं काका, गणदादा, भाईदादा आणि सगळी आता आपली मंडळी या ठिकाणी बसलेली असत। फायनली सगळी मंडळी सेटल झालेली आहे ती बघा ह्या साईडला। गणदादा माझ्यासोबत बसलो आणि आता पत्ते येतात की नाही त्याची वाट बघतो, म्हणजे काय कॅटरीवाले येतात बघा पत्ते वगैरे घेऊन। RAC सीट असल्यामुळे आम्ही जरा टेन्शन, त्याच्यामुळे जरासा प्रॉब्लेम हा। हे सगळे हे त्या साईडचे लाईनीतले सीट सगळे आमचे आहेत। बापू ह्या कथा बघा काकरा चलो आता मजा आता हे असे सीट मिळाले होते समोरासमोर, मस्त पत्ते बित्ते करत मजा केली नसती पोरग्यानी। आता ते बाजूचे सीटच सगळे काढून आलेला आहे। हो गणदादा आज टॅटू काढून गेलेलो, गणदादा चडू यशस्वी त्याच्या नावाचा टॅटू काढून गेलो बघा, यशस्वी। टॅटू होतो नक्की सांगा। ट्रिप सुरू झालेली आहे, पण एका साईडचे पूर्ण RAC कंपार्टमेंट गावल्यामुळे ना लपडा झालेला सगळा। सगळे वेगवेगळे आपापल्या याच्यात फोनमध्ये लागलेले आहेत। पत्त्याचा कार्यक्रम जमलेला आहे, काहीतरी काम करत असतो आता। अरे माका तरी म्हटलं मी माका खय गेले पत्ते। चला तर ट्रेनचा प्रवास चाललेलो असा आमचं मस्तपैकी आणि आता वाजले जस्ट रे बघा
12 वाजलेले आहेत आणि आता जस्टच मेंढीकोट खेळायला उठलो मस्त पैकी. एक विरुद्ध एक कोट लावलेला आहे. त्यांना पण एक विरुद्ध टीमला लावला आणि आम्हाला पण एक कोट लागलेला आहे. आणि याचं पिटलं कोट पिटलेले आहेत आणि आता जस्ट म्हटलं काहीतरी पोळी भाजी खातात वगैरे. रात्र झाली ना, भूक लागली व्हायची कोणाला काय काय खातात तर चला दाखवते तुमचा. ये हे गँग. अरे हा आमचा बापू. पोळी भाजी आहे बघा इकडे. सगळे आता बाकीचे झोपाची तयारी करतात. हे सगळे गेम बंद केलं नाही. तिकडे खेळतो आम्ही 5-3-2. बापूचे ते काही झोपतात म्हातारे. बापू आमचं सामान ठेवलेलं आहे असताना. पॉवर बँक घेते ना, पॉवर बँक राहते, चार्जरच घेते, चार्जिंग लावतो. हे कोण खाणार पॉपकॉर्न? चांगले आहेत. तर म्हणजे जस्ट आता असो आम्ही गुजरातमध्ये. आणि बघा पाठच्या बोर्डावर बघा दिसतं का तुमचं? नाही दिसत आहे, पण या साईडला गुजरातमध्ये आम्ही आता. आणि नवसारी म्हणून एक स्टेशन लिहिलेला आणि त्या स्टेशनवर थांबलो. आता बघू आता किती वेळ. सकाळी 9:30 वाजता पोहोचणार आम्ही मस्त वेगळी. तोपर्यंत ट्रेनमध्येच हे बघा दादा आणि संदीप दादा बाहेर उतरलेत. ती सगळी मैफिल बाहेर जमली आहे. सकाळी 9:30पर्यंत आम्ही मस्त उज्जैन स्टेशनला पोहोचणार आहोत. तोपर्यंत इंदोरला पोहोचणार आहोत. आणि मग तिकडनं मग काही जायचं आपल्या ओंकारेश्वरला जायचा. तोपर्यंत तो प्रवास असंच चालू असा. ओंकारेश्वर आणि पुढचा आमलेश्वर. 2 ठिकाणं आता करू शकतो पुढची उद्याच्या दिवसात. गाडी ग्रीन सिग्नल मिळालेला. आतमध्ये जाऊया आपण. चला आधी थोडाफार झोप वगैरे घेऊ. झोपाची वेळ झालेली आहे. आता झोपतो आम्ही. ओमकार तिकडे बॅग वगैरे खाली टाकून येतो. आम्ही इकडे जस्ट आता झोप तर लागत नव्हती. म्हटलं तुमका काहीतरी ज्ञानाच्या गोष्ट माकाची माहिती ती सांगा. तर आता पोचलो आपण सुरतला. आणि सुरत ह्याच ठिकाणा ज्या ठिकाणी 1664मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी अटॅक केलं आहे. म्हणजे तिजोराची ह्या म्हणतात ना कुबेराची तिजोरी, तशी औरंगजेबाच्या जेव्हा ह्या चालू होतं मुघल साम्राज्य चालू होतं तेव्हा कुबेराची तिजोरी म्हणून सुरत ओळखला यायचा. आणि ह्या सुरतवरनं छत्रपती शिवाजी महाराजांनी जवळपास 1 करोड रुपयाचे सोनं चांदी वगैरे सगळा घेऊन जाऊन सिंधुदुर्ग किल्ल्याची पायारचना केलेली होती. पहिलं जलदुर्ग सिंधुदुर्ग किल्ला आणि त्याची पायाभरणा ह्यानं केलेली होती सुरत. आता येईपर्यंत एकदम मरणाचा गरम होत होता. आणि आता रात्र झाली आणि गुजरातमध्ये आम्ही आता जस्ट तरी गुजरातून मध्य प्रदेशात चाललेली आहे जर्नी. आणि आता गुजरातमध्ये मरणाचा थंडी वाजायला लागलेली आहे. झोपलेले तो पूर्ण थंडगार वाटायला लागला सीटवर. नंतर स्टेशन येईल. आता बघू किल्ले बाहेर कोणतं स्टेशन. आता स्टेशनचा काही दिसत नाही कोणता. आता गार एकदम थंडगार हवा येतं बाहेरला. दरवाजा ओपन आहे. चला आता आतमध्ये जाऊया दरवाजा बंद करून. कधी मुंबई टू उज्जैन प्रवासाचा जर योजना आखलास तर नक्कीच ब्लँकेट्स वगैरे घेऊन जावा. आम्ही ती घेऊन जाऊ विसरलं, त्यामुळे तुम्ही नक्की घेऊन जावा. चला फायनली सकाळ झालेली असा. सकाळ झालेली असं आमची ट्रेन चालली आहे. वाव थंडी वाजता मरणाची. रात्रभर थंडी वाजून मेलो. झालं रात्री ना टी शर्ट वर मग टी शर्ट चढवलं. कुठला गेलेलं चादर घेऊन. चादरीत काय नाही पातळ एकदम ती. सकाळ झालेली असा आणि पूर्ण रात्र थंडीत घालवलेली असावी. आता कशी झाली झोपसा? झोपण्याने पूर्ण झालेला आहे थंडीचा पूर्ण एकदम. उडतात सगळेजण एकदम असे.
आणि आमचा ऑर्गनायझर आहे त्याने सांगितलं आम्हाला इकडे भरपूर गर्मी होते टोपी घेऊन या. आमका सांगितलेलं होतं पूर्ण टोपी वगैरे घेऊन या गरमीला या. चादरीच्या म्हणजे टोपी आणलेली. हा त्याच्यामुळे चादर वगैरे कोणीच आणू नये आणि सगळ्यांची झाली थंडीने एकदम कुडकुडान. अरे नाही ना खरं वायच खिडकी अरे वायच या साईडला सगळीकडे गावाची शेती असतात जास्त थंडी काय जाय ना थंडी जामच लागता. 7 वाजता दिले आहेत बघा 7 वाजता दिलेले आहेत अजून पण थंडी जाम लागता. बापू वा सुरू उठल्या उठल्या बापूचे पत्ते सुरू झालेले आहेत. पतो फोन मारा. हा 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 थंडा था. तर आता हिला नागदा जंक्शन याच्यानंतर येणार आता उज्जैन जंक्शन. थंय उतरायचा नाही आपल्या पुढे जाऊचा थंय पण येऊचा नाहीतर उद्या येऊचा पण आता पुढे जाऊचा आपल्या इंदोरला. आता नागदा जंक्शन इलेला सकाळ झाली या मस्त की 7:10 होतील. हा मस्त थंडगार वातावरण. हे बघा आपले बाहेर इले चाय पाणी घेऊसाठी वाटतं. गणू दादा आणि भाई काय घेतात बघूया. ए कोण तुम्ही काय घेतास काय चाय. हा चहा पाण्याचा इंतजाम. हा 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 इकडे समोसा बनतात बघा. हा 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 चला चला चाय घेऊन चाललो आता. सकाळी सकाळी चहा खाकरो अरे चायवर खाऊ गो खाकडा खाकरा. हा 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 चहा आणि पाणी नाही आता साईडला. पत्त्या बसायचं काय ओंकार 2 कप ते नाही माहिती काय करा सगळ्यांना जाहीर सूचना आहे. तिकडे थंडी नाही गरम होतोय तिकडे त्याच्यामुळे काय गरम आणि साधे कपडे घ्या जीन्स वगैरे घेऊ नका आणि साधे कपडे. अरे रातभर प्याला याला यो टिशी इलो ना टिशी वाकून बघितलेल्या वाकून बघल्या बोललो आहे का झोपा गावलं वाघेर मग चालून दिला यायला टिशी बोललो असून द्या झोप मस्ती झाली. दोघांचीच नाव टिशी विचारलं मात्र राहुल मी पहिलंच गावले ना त्या म्हटलं ही आमचीच लागली. राहुल तेली तुमचाच काय म्हटलं आमचाच तो होय होय. गणेश कदम नाही आमचाच तो दोघांची बरोबर नाव घेतलं. चला तर फायनली आपण पोहोचलो होतो उज्जैन जंक्शनला आणि हे बघा सगळी मंडळी आता बाहेर उतरलेली आहेत आपली आणि आता जरा प्लॅटफॉर्मवर काहीतरी नाश्ता वगैरे करूया आणि नंतर परत ट्रेनमध्ये बसून आपल्या जायचा इंदोरला आणि मग तिकडनं तिकडे ज्योतिर्लिंग करूचा. त्याच्यामुळे नाश्ता वगैरे करूया मस्तपैकी फिरूया. उज्जैनला गेलो जर्नी आपली ग्रेट होणारा खतरनाक पैकी. आता नाश्त्याची सोय करतात या सगळे सगळे. सकाळचा नाश्तो फोटो आहे तुका 2 प्लेट पोहा इंदोर का स्पेशल पोहा इंदोरी. चला आता गाडीत जाऊया. गाडीतून अलार्म झालेला बेल वाजलेली आहे. चला तर मग आता नाश्तो वगैरे झालेलो असं सगळ्या पोरग्यांचं आणि आता जस्ट टाइमपास 1 तास असा त्याच्यामुळे पत्त्यांचा डाव मांडलाय. चला तर अशा या डावामध्ये ही टीम आहे. बापू दादा प्रथमेश आणि संदीप दादा यांना 2 कोट चढलेले आहेत आणि त्यांनी ते फिटवायचे आहेत. आता फिटूचे असे वाटत तर नाही फिटतील असे जेवण ते देतील दुपारचा बरोबर ना बापू. चला तर फायनली पोहोचलेलो असो इंदोर. चला तर फायनली आपण पोहोचलेलो असतो इंदोरला मस्तपैकी
आणि आता इकडनं पुढे आपलं देवदर्शन सुरू होणार आहे, मस्त की ट्रिप होणार आहे. जर हां हे बघा सर्वजण बाय. आता इकडनं मेन जर्नी सुरू होणार आहे, त्याच्यामुळे व्हिडिओ छोटपर्यंत बनणार आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करू विसरा नको. चला तर मग पुढच्या व्हिडिओत भेटूया. पुढची जर्नी पुढच्या व्हिडिओमध्ये इंदोर की गली या पुढच्या एपिसोडमध्ये आता एक्सप्लोर करूया. चला तर मग व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ लाईक नक्कीच करा आणि चॅनल सबस्क्राईब करू विसरा नको. बाय.